आपल्याला जर भाजी करायची असेल आणि भाजीच नसेल तर आपल्या डोक्यात येतो एक तर बटाट्याची भाजी किंवा टॅमॅटोची भाजी। तर टॅमॅटोची भाजी ही माझी रेसिपी आहे, ती कशी बनवायची तर ती आपण या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत। तर टॅमॅटोची भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे, तर प्लीज माझी रेसिपी पहा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मी त्यासाठी एक मोठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ओतून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी लसूणचे बारीक चिरलेले काप टाकून घेतलेले आहेत आणि राई जिरा 1 चमचा टाकून घेतला आहे आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आणि ते त्यात टाकून घेते आणि चांगले परतवून घ्यायचे आहेत, मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी त्यात 2 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि त्यात टाकून घेतले आहेत। कढीपत्ता हिंग पण घालून घेतले आहे आणि मीठ आणि हळद घालून त्याला चांगला कांदा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। चांगला एकजीव झाल्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे, धने जिरा पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट घालून घ्यायचे। मसाले चांगले परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले 3 टॅमॅटो कापून घेतले आहेत, मोठे टॅमॅटो आहेत, ते 3 मोठे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते त्यात ओतून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर 5 मिनटासाठी आपण त्याला झाकण लावून वाफ द्यायची आहे। त्यामुळे आपल्या टॅमॅटोला पाणी सुटेल आणि टॅमॅटो चांगले शिजून येतील। आता हे बघा, ह्याप्रमाणे आपले टॅमॅटो मऊ झाले आहेत आणि टॅमॅटो चांगले शिजले आहेत। यानंतर आपल्याला पावभाजी मसाला 1 चमचा घालायचा आहे, त्याने टेस्ट चांगली येते आणि कोथिंबीर बारीक चिरून आणि कसुरी मेथी बारीक करून टाकलेली आहे, ती चांगली एकजीव करूया आणि त्यात मी 1 चमचा गूळ पावडर टाकलेली आहे, त्याने टेस्ट आंबट गोड तिखट अशी येईल। तर आपण चांगलं मिक्स करून घेऊया। अशा प्रमाणे आपली टॅमॅटोची भाजी तयार झाली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार।